नमस्कार सर्वांना, गुड इव्हिनिंग. तर आम्ही गेलो होतो शनिवारी गोलाईमध्ये, कारण थोडंसं सामान घ्यायचं होतं. मला छोटीशी कढई घ्यायची होती आणि बाकीचं पण सामान घ्यायचं होतं. त्यामुळे मग रविवारचा दिवस तर असंच कामात जातो, तुम्हाला तर माहितीच आहे. मग मी गच्चीवरती गेले आणि नंतर मग मला तुरीची डाळ वरती टाकायची होती, कारण थोडंसं जाळ्या झाल्या होत्या. त्यामुळे मग नंतर घरामध्ये आले आणि नंतर सर्व घराची क्लिनिंग वगैरे केली, फरशी वगैरे पुसली. कारण सध्या कसं आहे माहिती का, खूप धूळ येत आहे, त्यामुळे 2-3 दिवसाला फरशी पुसावं लागत आहे. त्यामुळे मग फरशी पुसून घेतली. तर बघू शकता पुसल्याच्या नंतर किती स्वच्छ दिसतं घरामध्ये आणि प्रसन्न वाटतं, एकदम छान वाटतं. कारण सध्या कसं झालेलं आहे, खूप हिवाळा पण सुटलेला आहे, त्यामुळे खूप धूळ पण येते आणि घराची क्लिनिंग केली तर एवढंच छान वाटतं ना. त्यामुळे मग मी म्हणलं फरशी पुसून घ्यावी आणि घराची क्लिनिंग वगैरे तर चालूच असते सारखंच माझी धूळ वगैरे काढायला. तर आम्ही गोलाईमध्ये गेलो, तिकडून मग मी कढई वगैरे आणली. कढई नंतर अजून त्यांना एक वॉलेट घेतलं, नंतर मग सॉक्स घेतले आणि मला एक टोपी पण घेतली घरामध्ये घालण्यासाठी. मला पण सॉक्स घेतले. तर घरामध्ये एकदा म्हणजे आणि आणखी 1-2 मी क्लचर पण घेतले आणि घरामध्ये काही लागणाऱ्या वस्तू पण आणल्या थोड्या आणि फ्रूट्स पण आणले होते. तर म्हणलं आता ही फरशी वगैरे पुसून घ्यावी आणि नंतर मग बाकीचे कामं जे आहेत तर ते करायला लागावं. आंघोळ नव्हती केली, आधी डाळ नेऊन टाकली होती, कारण म्हणलं अजून धूळ वगैरे येते अंगावरती, म्हणून मग आधी फरशी पुसून घेतली. बघू शकता मी हॉलमधली फरशी पुसून घेतलेली आहे. माझं तर वनवारकेच घर आहे. मी एका दिवशी तुम्हाला माझ्या घराचा पूर्ण होम टूर देईल, कारण 2च रूम आहेत आणि एक मध्ये वॉशरूम आहे. तर छान आहे, तरी पण छोटं मस्त दोघांसाठी आमच्या काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मस्त किचनमधले पण नंतर पुसून घेतलं. भांडे पण मस्त घासून वगैरे ठेवले होते. मी अगोदर भांडे घासले होते, कपडे भिजायला टाकले होते आणि मग नंतर फरशी पुसून घेतली. जास्त काही कपडे नव्हते म्हणून म्हणलं आधी फरशी पुसून घ्यावी. तर फरशी पुसून घेतली आणि कसं एकदा घर स्वच्छ ठेवलं ना, मग नंतर बाकीचे काम करायला काही वाटत नाही. त्यामुळे म्हणलं आधी हे सगळं करून घ्यावं. त्यामुळे मग ते सगळं करून घेतलं आणि हे पोछा आणलं आहे. तसं मला खूप छान असं इझी झालेलं आहे सगळं काम वगैरे करायला. तर हे मी ऑफलाईनच घेतलेलं आहे. तर आमच्या गल्लीमध्ये एक दुकान आहे, तिथून घेतलेला आहे हा पोछा. आणि मग मी काय करते की पोछाचं जे काही समोरचं मॉप वगैरे आहे तर ते मी लगेच धुवून टाकते, कारण तसंच ठेवून दिलं ना मग ते लवकर धुवूनच होत नाही. मग स्टीलच्या बकेटमध्ये कपडे भिजायला टाकले होते आणि ते सगळं जे तसं जे काय पाईप आहे तर त्या मॉपचं तर ते मी साईडला काढून घेते. असंच करते, तुम्ही पाहिलं असेल दगडावर तसाच तो मी ठेवलेला आहे तो पोछा. आणि ते जे काय त्याची ती पाईप असतो तो मी धुवून टाकते आणि ठेवते आणि धुवून नंतर मग ते पोछा पण वाळायला टाकते. तर कसं माहिती की एकदा पटपट स्वच्छता करायला घेतली की पटकन करून बसावं वाटते. नंतर मग मी पोछा पण धुवायला घेतला आणि त्याची जी काही पाईप आहे तर ते पण धुवून टाकला. आणि गॅलरीमध्ये आमच्या काही एवढं म्हणजे मोठी गॅलरी पण तिथेच कपडे वगैरे धुवायला असल्यामुळे मला झाड वगैरे लावता येत नाहीत, कारण कपडे धुवायला वगैरे तिथंच करावं लागतं. त्यामुळे